आज तहसील कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे व मूक मोर्चाही काढण्यात आलेला आहे। काय निवेदन आणि काय मागण्या केलेल्या आहेत नेमक्या? या निवेदनामध्ये आम्ही सर्व व्यापारी वर्ग व शेतकऱ्याच्या वतीनं हा जो व्यवहारावर जो बर्डन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, शासनानं किंवा बंदी घालण्याचा प्रयत्न केला, याच्यामुळं शेतकऱ्याचा खरेदी विक्रीला क्रयला नुकसान होत आहे। एखादं जनावर घ्यायचं म्हणलं तर एक शेतकरी कुठल्या तर लांबच्या बाजारावरून जनावर आणू शकत नाही। एखाद्याच विजापूरहून जर आम्हाला बैल आणायचे म्हणले तर 2 बैलाला 10,000 15,000 भाडं जाते। तर ज्यावेळेस व्यापारी जातो त्यावेळेस 10 जोड्या घेऊन येतो, त्यानं त्याच 10,000 भाड्यामध्ये आणतो। यानं फायदा आमचा शेतकऱ्याचा होता, 1000 रुपयामध्ये बैल घेऊन बसतात। याच्यासाठी हा माध्यम व्यापारी म्हणजे शेतकऱ्याचा जुडलेला कणा आहे आणि त्याला चोरीचा माल किंवा कटायला चाललेला म्हणून अडवणूक करलेल्यामुळे ते शेतकऱ्याला बैल नाही। आता मला स्वतःला बैल नाही, बैल मिळायला तयार नाही। कुठल्याही मार्केटमध्ये गेलं तर कोणीच व्यापारी आम्ही खरेदी केलं नाही, मिळतच नाही। म्हणजे अशा अडचणी दूर करण्यासाठी हा म्हणून मूकमोर्चा आम्ही कोण अडचण करतं? शासनाच्या मुळं आम्हाला जी अडचण आली या व्यवहारामध्ये, शासन काय अडचण करतं तुम्हाला? हे जे चोरीत बैल वाहतूक करू देत नाही आम्हाला। व्यापारी एखादा आणत असला किंवा शेतकऱ्यानं जरी बाजारात जनावर घेऊन जायचं म्हणलं तर तू कुठलं काय कोण कसलं धरतात? वाहन कोण धरत आहेत? कोण हे जे गोरक्षे किंवा बजरंग दल असं म्हणून येतात लोक, ते ठाण्यात नेऊन जमा करतात, त्यांच्यावर केसेस करायला लावतात, पैसे उकळतात। त्याच्यामुळं शेतकरी बी अडचण आला आणि व्यापारी। ठीक आहे, आता मागणी काय केली आहे मग? मागणी बाबा हे कुठं तर थांबावं। हा जो गैरव्यवहार होतोय किंवा बळजबरी करून किंवा काय, त्याचं सत्य प्रत्य त्यांनी पाहावं आणि मगच त्याच्यावर कारवाई किंवा दंडात्मक कारवाई करावी। न पाहता विनाकारण कुणालाही अडवून त्रास देण्याचा प्रयत्न करून एवढीच आमची मागणी। ठीक आहे, आज तहसील कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे व मूक मोर्चाही काढण्यात आला लोहाऱ्यामध्ये। नेमकं काय निवेदन होतं आणि कशा बाबतीत निवेदन दिलं? गोरक्षकांचा त्रास आणि व्यापारी आणि शेतकरी, मूळ तर शेतकरी आहे। शेतकऱ्याला जनावर विकल्याशिवाय गत्यंतर नसतो। वेळेनुसार जनावर विकावंच लागतं किंवा भाकट जनावर किंवा काम न देणारा जनावर, थकलेला बैल किंवा आटलेली गाय किंवा म्हैस हे विकावंच लागतं शेतकऱ्याला। आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पलटीमध्ये थोडेफार पैसे घालून दुधाळ जनावर किंवा कामाचा बैल आणू शकतो। या जनावरांना विक्रीला इतका त्रास व्हायला आहे की हातीच्या बाहेर। शेतातून जनावर काढून गाडीत बैल किंवा म्हैस किंवा इतर जनावर कुठलीही असो बाजारला नेते वेळेस काही गावगुंड येतात आडवं। आम्ही गोरक्षक म्हणून ती जनावरं धरायची, त्यांच्याकडून पैशाची मागणी करायची। जर नाही दिलं की ड्रायव्हरला किंवा त्या शेतकऱ्याला मारहाण करायची आणि ती गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जायची, त्याच्यावरती केस करायची आणि गाडी गोशाळेला म्हणून न्यायची आणि तिकडं नेऊन जनावरं उतरून घ्यायची आणि गाडी हाणून लावायची आणि तेच जनावरं नेऊन विक्री करायची आणि पैसे वाटून घ्यायचे। याची पाहणी केली होती का आपण? भरपूर पाहणी, किती पाहिजे त्याचे पुरावे देऊ शकतो आम्ही। आणि प्रत्येक बाजारला अशी गोष्ट व्हायला लागली तर ह्या गोष्टी कुठं तर थांबाव्यात। त्याच्यामुळं आम्ही आज मूक मोर्चा काढलेला आहे आणि तहसील कार्यालयात येऊन आम्ही ते मूक मोर्चाचं निवेदन देत आहे। मूक मोर्चाच्या ह्याच्यानं कुणाला दिलं निवेदन? प्रशासनाला, तहसीलला येऊन निवेदन दिलेलं आहे आणि हा निवेदन मुख्यमंत्र्यापर्यंत पोचावं ही आमची अपेक्षा आहे। ठीक आहे, महाराष्ट्र राज्यभर आंदोलन होत आहेत, मूक मोर्चे होत आहेत। मागील 1.5 महिन्यापासून हा प्रकार चालू आहे, परंतु प्रशासन याची दखल घेत नाहीये। मग आता दखल न घेतल्यामुळे पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? ह्याच्या पुढचं पाऊल आमचं मग वेगळं होईल। ह्याच्या पुढचं पाऊल आम्ही आता ह्या मूक मोर्चाच्या नंतर जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल। आम्ही प्रशासनाचं पण ऐकणार नाही। आज लोहारा तालुक्यामध्ये भव्य मूक मोर्चा काढण्यात आला। व्यापारी संघटना, कुरेशी संघटना व शेतकरी संघटनेचा हा मूक मोर्चा काढण्यात आला। कशा बाबतीत भव्य मूक मोर्चा होता व काय मागणी केलेली आहे प्रशासनाला?
या शासनानं काही दिवसापूर्वी गोवंश हत्याबंदी कायदा काढून व्यापाऱ्याची शेतकऱ्याची गोची केलेली आहे. शेतकऱ्यांना भाकड जनावरं पाळणं अशक्य आहे आणि सध्या शेतकरी तेवढा सदन राहिलेला नाही ज्याच्याकडे की 10-20 एकर शेती राहिलेली आहे. अवघ्या तुटपुंजी शेती राहिलेली आहे आणि त्याचा संसार चालत नसल्यामुळं त्याला दुग्ध व्यवसायाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ते दुग्ध व्यवसाय करत असताना त्यानं 4-2 दुधाची जनावरं घेऊन तो व्यवसाय करतोय. परंतु ते दुधाचं जनावर जे आहे ते कायमस्वरूपी दूध देत नसतं. काही काला मर्यादित कालापुरतं दूध दिल्यानंतर ते भाकड होतं आणि ते भाकड व्यापाऱ्याला देऊन दुधाचं जनावर घेऊन असं केलं तरच त्याचे व्यवहार चालतात. अन्यथा कुठल्याही शेतकऱ्याची एवढी ताकद नाही की 1 लाख रुपये जनावर रोख पैसे देऊन घेण्याची ताकद नाही. म्हणून हा व्यापार त्यांचाही चालतो आणि शेतकऱ्याचा जोडधंदाही चालतो, शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालतो. ह्याच्यावर गदा यावी हे कुठंतरी थांबावं असं षडयंत्र रचून शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना वेटीस धरण्यासाठी यांनी जागी स्वयंघोषित गोरक्षक पाळून एक दळणवळण होणाऱ्या जनावरांच्या गाड्या अडवून त्याला नुकसान करण्याचं, मारहाण करण्याचं षडयंत्र चालू केलं. कारण ह्यांना शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना वेटीस धरून मारायचं आहे, सगळ्यांना त्रासदायक करायचं आहे आणि सगळे त्रासात ठेवायचे. या गोष्टीला कुठंतरी वाचा फुटावी म्हणून हा मोर्चा आजचा होता. ठीक आहे. मागील 1.5 महिन्यापासून व्यवहार ठप्प आहेत. शेतकऱ्यांची खरेदी विक्री, व्यापाऱ्यांची खरेदी विक्री बंद आहे. याचा भव्य मूक मोर्चा, आंदोलनं व उपोषणं करून सुद्धा सरकारला जाग आलेली नाही आहे. मग आता पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल याच्याहून उद्रेक होईल. हे असंच थांबणार नाही. जर तुम्ही आमच्या खाण्यावर बंदी घालत असाल तर ही संविधानिक दृष्टीनं पूर्ण चुकीचं आहे. संविधानानं आम्हाला काय खायचं काय नाही खायचं याचे अधिकार दिलेले आहेत आणि तुम्ही डायरेक्ट हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे बंद करा, ते बंद करा. उद्या म्हणसाल की तुम्ही घरात आपल्या मंडळीपाशी सुद्धा जायचं बंद करा. हा, याला काय अर्थ आहे? आम्हाला जे संविधानानं, राजघटनेनं जे करून दिलंय आणि मला त्याहून पुढे सांगायचं, आजपर्यंत संविधान तयार व्हायच्या अगोदर सदी आम्ही ती निपचित कष्ट भोगतच आलो. आता कुठं आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मिळाली आहे, त्या लोकशाहीमध्ये सुद्धा तुमची हुकुमशाही चालू आहे. हे आम्ही चालू देणार नाही. हे थांबवावंच लागेल तुम्हाला. जे संविधानात सांगितलंय पोलीस प्रशासन बघेल. तुमच्या कामामध्ये ढवळाढवळ करायचा माझा काय अधिकार? हा, मी जर जाणून बुजून तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर चालेल का? तसं तुम्ही आम्हाला देऊ नये, नाहीतर याहून पुढचं खूप विदारक होईल, हे लक्षात घ्या. आज लोहारा तालुक्यामध्ये भव्य मूक मोर्चा होता. कशा बाबतीत भव्य मूक मोर्चा होता? प्रशासनाला काय मागणी केलेली आहे ती? गोवंश बंदी जो कायदा आहे खरं तर हा साफ चुकीचा आहे. मूळ धोरणं जे आहेत ते आम्हाला चुकीचे वाटतात. कारण की ह्या मोर्चाला जर तुम्ही पाहिलं तर सर्वाधिक जास्त शेतकरी वर्ग आहे आणि ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आमचं दुखतंय आम्हाला कळतंय. उगं एसीमध्ये बसायचं आणि खुर्चीवरती बसून कोणता तरी काहीतरी कायदा करायचा आणि कुठंतरी लोकांना भावनिक करायचं धर्मावरती, जातीवरती आणि कुठंतरी भटकंती आणि ते सगळं स्ट्रॅटर्जी लोकांना लक्षात आलेली आहे. मला ह्या मीडियाच्या माध्यमातून सरकारला फक्त एकच प्रश्न विचारायचा. आता काय जे हिंदू बांधव असतील किंवा जे समाजाला गाईला माता म्हणणारे, म्हणजे मी पण त्यापैकी आहे, कट्टर माळकरी आहे बघा, गो हत्या जे कायदा आहे तो मान्य करू आम्ही, पण गोवंश काय आहे? काय जर्सी गाई, भाकड जनावर, अरे एक भाकड जनावर जर विकलं तर आम्हाला दुसरी गाभणी म्हैस येते ना, तुम्ही आणून देणार आहात का? हा, मला सांगा तुम्ही, जर्सी गाय, आता जर्सी गायला खोंड होत, हा, त्याला काय ते कामाला येतं का? जरा शेतात येऊन बघ म्हणावं कसं आमचं गोरं जे आहे, देशी गायचं गोरं कसं हे नांगर वडतं, काय देशी गाय कसं दूध देते, जर्सी गाय कसं दूध देते, त्याचं शेण घट्ट असतं, पातळ असतं, त्याचा वास येतो, कसा येतो काय माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गोरक्षक जे आहेत काय, त्यांना गोरक्षक चांगलं नाव दिलं आम्ही मान्य करू, पण सरकारने याचाही अभ्यास करावा. खरे गोरक्षक कोण आहेत? खरे गोरक्षक हे शेतकरी आहेत, ज्याला की ज्याचं बाळातपण, सगळ्या गायचं बाळातपण करून त्या वासरा लेकरासारखं. माझ्या घरचं उदाहरण आहे. आता मानेसाहेब बोलले, त्यांच्या घरचं उदाहरण आहे. मी शेतकरी आहे. तुम्ही कधीही येऊन आणि ज्या लोकांनी कायदा बनवला त्या लोकांनी पण घरी येऊन बघावं आमच्या.
खरे गोरक्षक आम्ही शेतकरी आहेत, राबतो. कधी अरे बाजारला भाजीपाला आम्ही पिकवतो, भाजीपाला घेऊन गेल्याच्या नंतर किंवा बाजारला विकायला धान्य घेऊन गेल्याच्या नंतर घरी लिकरू उपाशी का हे कळत नाही. घरी जनावर तानिजलेले आहेत, त्यांना ताण चारा राहिलेत, त्यांची आठवण येते. खरे गोरक्षक जे आपण स्वतःला म्हणून घेता आणि गाड्या उडवता, तोडफोड करता आणि कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करता, हे बंद झालं पाहिजे. मग पोलीस व्यवस्था कशासाठी आहे? मग माझं दुसरी एक विनंती आहे कायदा बनवणाऱ्याला, हे जे पोलीस यंत्रणा जी आहे ना, हे बाजूला काढावी आणि सगळं कारभारच त्यांच्या हातात द्यावा गोरक्षकांच्या. आम्ही त्यांचं अभिनंदन करू. अरे पण विषय राहिला एक विशिष्ट समाजाचा, मुस्लिम समाजाचा आणि हिंदू समाजाचा. खरं मी डायरेक्ट बोलतो, काय मुस्लिम समाज आज माझ्या गावाकडे यायचं, मुस्लिम समाजामध्ये मी काल परवा शावशामध्ये पण त्याचं नाव घेतलं, गफ्फार शेख. अरे माईसारखा गाईला सांभाळतो, त्याचं वासरू मेलं, तो दया 8 दिवस रडला, आज पण त्याच्या स्टेटसला फोटो आहे. दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांनी जे गाय दान दिली काय, ते मुबारक शेख आहेत. कशामुळे दिली काय? मुसलमान आहे, खटकाला इकल आणि कापल म्हणून का? मुळामध्ये ह्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि शासनाला, सरकारला माझी कळकळीची विनंती आहे, काही करू नका काय. आणि दुसरी गोष्ट काय, विशिष्ट लोकांसाठी मी नाही त्यातली आणि कडीला वाचली, हे गोष्टी बंद करा. समाज शहाणा आहे, गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर हे सगळे गोरगरीब हा शहाणा हुशार झालेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही जर असं विचार करत असाल हे 4 एकत्र होतील आणि गप्प बसतील, असं होणार नाही. ज्यावेळी शेतकरी जागा झालाय, ज्यावेळी गावगाड्यातला माणूस जागा झालाय, त्यावेळी पळती भुई झालंय, हे तुम्ही विसरता कामा नये. ज्या इंदिरा गांधींना घमंड होती, त्यांचं पण डिपॉझिट जप्त झालं होतं. त्याच्यामुळे एवढं पण घमंड करू नका, एवढं पण काय तुमचं बरोबर नाही. याच्यामध्ये एवढं बोल. गोरक्षकांचं म्हणणं आहे की तुम्ही जे व्यापारी व शेतकरी लोक जे मूक मोर्चे वगैरे आंदोलन करतायत, याला आम्ही हाणून पाडू, कुठल्याही प्रकारचा थारा देऊ देणार नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावरती आपलं काय उत्तर असणार आहे? किती आहे तो स्वयंघोषित? सांगा, तुम्हीच सांगा किती आहे संख्या. आज मनोज दादाचा मोर्चा मुंबईत गेला तर मुंबई बंद पाडली. त्यात किती गोरक्षक किती आहेत? एक तरी आहे का? फक्त मीडियावर बोंब लागलेत 1-2 जण. आणि ह्या शेतकरी किती आहे? 80% शेतकरी आहे. 67, 70, 80% शेतकरी आहे. अहो मला सांगा, अशी मुंगी मसलल्यासारखा शेतकरी मसलेलो, त्याला काय ते म्हणणं, बोलणं आणि करण्यात फरक आहे बघा. आम्हाला फक्त त्रास देऊ नका. हा बरोबर, आम्हाला त्रास दिला की तुम्हाला आम्ही हाणल्याशिवाय सोडत नाही, हे लक्षात ठेवा. माझं म्हणणं आहे, गोरक्षक जे आहेत ते त्या सर्वांना बंधूंना तुमचं स्वागत आहे. गोरक्षा करत आहात तर करा, ठीक आहे, आम्ही तुमची साथ देऊ. पण कुठेतरी शेतकरी जातोय, त्याच्यात शेतकऱ्याचे जनावर आहेत, तर तुम्ही मारता त्यांना. शेतकऱ्यांना मारलं काल परवा, तुम्ही त्यांना सगळे त्यांचे जनावर नेऊन कुठेतरी विकताय. आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. 42 केसेस लातूरमध्ये, औसा तालुक्यामध्येच काहीतरी आहेत. याचं उत्तर तुम्ही द्या ना. तुम्ही आमचे मोर्चे मोडायला निघालात, आम्हाला खतम करायला निघालात, तर याचं उत्तर पण तुम्ही द्या. आणि जर तुमच्यामध्ये एवढी धमक आहे तुमच्या गुद्द्यामध्ये काय, तर आमचे जे भाकड जनावर जे आहेत ना, विकत घ्या काय, तेवढे विकत घ्या, सांभाळून दाखवा. मग आम्ही खरंच मानू तुम्हाला आणि तुमची पाठ थापतो आणि पोलीस यंत्रणेला सांगू तुम्ही बाजूला व्हा आणि ह्या आमच्या बंधूंना कारभार द्या. दुसरी गोष्ट म्हणजे गाईला सांभाळण्यासाठी काय लागतं याचं उत्तर तरी तुम्ही द्यावं. 4 टवळके घ्यायचे, काहीतरी टुकार पोरं घ्यायचे आणि जे कार्यक्रम वाजवायचे ते वाजवायचा. समाजामध्ये काय चाललंय हे आम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही हा गैरसमज करू नका की आम्ही म्हणजे गाईला कापण्यासाठी समर्थन देतोय. तुम्ही आमचा मुद्दा लक्षात घ्या. गो हत्या कायदा ठीक आहे, मान्य आहे. मुसलमान पण म्हणतो नको, गाय देव आहे, नाही कापणार. पण गोवंशी जे आहेत, भाकड बाकी सगळे कार्यक्रम जो आहे त्याचा कोण कार्यक्रम लावायचा? मग तुम्ही सरकारला सांगा, काय आमचे जनावर तू विकत घे, नाही तर सांभाळायला तू पैसे दे. आज एखादं पोरग दवाखान्यात असते, पोरगी दवाखान्याचं लगीन असते, कार्यक्रम असते, त्यावेळेस कुणाला विकायचं? सरकार येऊन देतो का? अरे भिकारचोट सरकार आहे, दलिंद्री आहे, शेतकऱ्या बाबतीत खोट आहे सरकार आहे, हे खोटारडं सरकार आहे. पीक विमा नाही, कर्जमाफी नाही, काहीच नाही. आणि त्या सरकारवर आम्ही हे काय देणार आम्हाला?
काय नाही एवढंच आहे बंधून गोरक्षकांना जो अधिकाऱ्याने प्रशासनाने दिलेला आहे नाही नाही किंवा नाही दुसरी गोष्ट जो गोरक्षकांवरती कारवाया होतात त्या कारवाया निमित्त कारणापुरत्या कारवाया केल्या जातात. पुढची कोणतीही कारवाई त्यांच्यावरती केली जात नाही. यामुळेच गोरक्षक या लोकांना पुन्हा पुन्हा अडवण्याचा मारण्याचा काही लोकांचा जीवही गेलेला आहे. ह्याचं कारण प्रशासनाला मानता का आपण? हो आता प्रशासनच आहे. कारण मी मगापासून म्हणत आलोय स्वयंघोषित. यांना कुणी दिली परवानगी? यांना कुठं लेटर आहेत का? पोलीस प्रशासनाला जसा तुम्ही ऑर्डर देऊन तुम्ही उद्या कामावर जॉईन व्हा म्हणून बोलवता, तसं कुठल्या गोरक्षकाला बोलवलेलं आहे काय? दाखवा. शेतकऱ्यांना बोलवलं. त्यांना त्यांचे गुन्हे पाठीशी घालण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव आणला जातो. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला जात नाही. आमची मागणी तेच आहे. हे रस्त्यावर गाड्या अडवण्यावर आधी गुन्हे दाखल करा आणि पोलीस प्रशासनाला अधिकार द्या. अन्यथा पोलीस प्रशासन बरखास्त करा कायद्यातून आणि त्यांना अधिकार द्या. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे तुम्ही जे बोलला ठीक आहे, तो अधिकाराचा विषय. अभी तो लढाई आमने सामने आहे ना. आता लढाई आली ना, आता आम्ही मोर्चात आलो म्हणून त्यांना दिसतंय ना की बाबा आम्ही म्हणजे गुन्हा दाखल केला, चतुर्मुतुर होत ना. पण आता आम्ही गप्प बसणार आहोत का? एखाद्या शेतकऱ्याच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही जीवाचं रान करतो. आता तर आम्हाला प्रत्यक्षामध्ये रेकॉर्ड भेटले, सगळे रेकॉर्ड आहे आमच्याकडे. आणि तुमची काय मजल आहे? आता तुम्ही आडवाटर का न्या गाई न्या म्हशी तुम्ही. अरे तुमच्यात एवढा जर दम आहे ना, काय समाजाचं वाटोळं करणारी दारू बंद करून दाखवा. काय सरकार म्हणतं ना एवढा मोठा कायदा हे करतं, दारू बंद करून दाखवावे ना, गुटखा बंद करून दाखवावं ना, भेटत नाही का? हा सगळं आम्हाला समजतंय आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय ते दाखवून देऊ बस.